ही दृश्य आपण बघत आहोत। राखी जाधव या शरद पवार यांच्या गटाच्या होत्या आणि त्या अखेर आता भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर आशिष शेलार यांच्या बंगल्यावरती त्या पोहोचल्याचं कळतंय। शरद पवार गटाला एक मोठा धक्का मानला जातोय मुंबईमध्ये, कारण राखी जाधव यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे। पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आणि त्याच नंतर त्या आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। यांच्या बंगल्यावरती घेऊन आलेलं आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी मोठी खेळी जी आहे ते भाजपने घाटकोपरमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। सिटिंग नगरसेविका होत्या, मुंबईच्या अध्यक्ष होत्या राष्ट्रवादी पक्षाच्या, शरद पवार यांच्या पक्षाच्या, आणि आता त्या थेट भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटीवरती आता उमेदवारी जी आहे ते त्यांना देण्यात येणार आहे। एक मोठी खेळी जी आहे ते भाजपने केलेली आहे। कुठेतरी विनिंग सीट राखी जाधव यांची मानली जात होती आणि त्या थेट आता भाजपमध्ये आलेल्या दिसून येत आहेत। थोड्याच वेळात आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सुद्धा हा पक्षप्रवेश जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। ज्या पद्धतीने भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये काही धक्के जे आहेत ते विरोधी लोकांना दिले जातील, विरोधकांना दिले जातील, त्यामधला हा सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो मुंबईतला आपल्याला म्हणावा लागेल। कारण